पेशंट आमच्या समोर असते तेव्हा मी केवळ तिच्याकडे जर पेशंट किंवा जर मेडिकल ट्रीटमेंट म्हणून पाहत नाही, कारण की ह्या सगळ्या जर्नीतनं खरं मी स्वतः गेलेली आहे की 2 महिन्यात आता वर्ष होणार आहे लग्नाला आणि तुमचे गुड न्यूजचं काय. आय वॉज लाईक ॲज अ मेडिकल एज अ डॉक्टर मुलीला पण हा सोसायटीकडनं तुमच्या बाबतीत पण असं एक्झॅक्टली त्या कपलमध्ये सिव्हिअर मेडिकल कंडिशन्स आहेत की ज्यांच्यामध्ये स्पर्म कामच नाही करत, ते खूपच एकदम अजुस्पर्मी आहे, ऑब्स्ट्रक्टिव्ह काजेस आहेत, खूपच मिनिमम स्पर्म आहेत अवेलेबल, अंडे खूप कमी आहेत, आपल्याकडे टाईम कमी शिल्लक आहे. त्या केसेसमध्ये आपल्याला IVF हे खरंच वरदान आहे. लेट लग्न करणं आणि करिअरला प्रिफरन्स देणं हे पण बाळासाठी हे झगडण्याचा कुठेतरी रिझन आहे का? समजा 5 मुली प्रेग्नंट झाल्या 25-30 मध्ये, तर एखादीचं अबॉर्शन होतं. हे नैसर्गिक नंबर आहे जगाचा. पण जर बायका 35 नंतर प्रेग्नंट होत असतील तर हा नंबर 5 पैकी 3 असतो अबॉर्शनचा. सो देयर इज अ ह्यूज गॅप. म्हणूनच हा मिसकॅरेज रेट हा वाढतो फक्त आईच्या वयामुळे. बेबी करण्याच्या प्लॅनिंगमध्ये असतात आणि सतत प्रयत्न करत असतात, पण त्यांना कन्सीव्ह होत नाही. पण काही जण काहीच प्रयत्न करत नसतात आणि प्रोटेक्शन असेल तरीसुद्धा एका चान्समध्ये त्यांना ते राहतं. फेकंडिटी आणि फर्टिलिटी ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. त्याच्या जोडीला टायमिंग ऑफ द सेक्स इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. IVF हा एक चांगला ऑप्शन आहे, पण याचा सक्सेस रेट काय आहे? ते 100 कपलपैकी 5 ते 8% सक्सेस रेट असतो नॅचरल संबंधांमध्ये. IUI मध्ये तो सक्सेस रेट 15 ते 20% असतो. IVFचं म्हणालात तर 40 ते 45 किंवा काही अंशी 55% सक्सेस रेट राहतो. IVF मध्ये मुलींचे एग असतील, स्पर्म असेल, जे काही असेल ते सगळं नक्की आपलंच असतं का? हा खूप कॉमनली पडलेला प्रश्न आहे. परवाच एका पेशंटने विचारलं, मॅडम बच्चा तो अपना ही होता है ना. नमस्कार, मी हर्षाली आरोग्यावर बोलू काही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्या प्रिय सखींनो, आपल्यापैकी काही जण असे असतील ज्यांना बेबी करायचं नाही आहे किंवा ते कन्फ्यूज असतील किंवा सगळे प्रेशर करत असतील, घरचं प्रेशर करत असतील म्हणून त्या करायचा प्लॅन करतात. आणि काही महिला अशा असतील ज्यांना खरोखर मनापासून बेबी करायचं आहे, पण काही प्रॉब्लेम्समुळे ते कन्सीव्ह करू शकत नाही आहेत. सो या दोन्ही महिला त्यांच्या जागी ठीक आहेत, कारण का बाळ कधी करणं, बाळ करणं हा पूर्णपणे स्वतःचा निर्णयच असायला हवा. पण ज्यांना काही कारणांमुळे बाळ होत नाही आहे त्यांनी निराश होऊ नका, कारण का आजकाल अशा गोष्टींसाठी थोडी मेडिकल हेल्प घेणं हे कधीही फायद्याचं ठरू शकतं. त्यामुळे त्याचसाठी आजचा हा आपला पॉडकास्ट आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर रश्मी भामरे, ज्यांना 16 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे. त्यांच्याकडून आपण सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आणि एकंदरीत हा प्रवास कसा असायला हवा आणि यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर ते कसे टॅकल करावे या विषयावर त्या मार्गदर्शन करणार आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला आपण या प्रश्नाने सुरुवात करूया की लग्न झाल्यानंतर कुठेतरी जेव्हा ते कपल फंक्शनला जातं किंवा कोणाच्या लग्नाला जातं तेव्हा सगळ्यात पहिला त्यांना हेच विचारलं जातं की गुड न्यूज कधी. सो मला नाही माहीत त्यांचा यामध्ये काय रोल असतो. मे बी त्यांना ते बेबी सांभाळायचं असतं किंवा त्याची जबाबदारी घ्यायची असते, आय डोंट नो. पण त्यांना खूप यामध्ये इंटरफेरन्स करायचा असतो. पण याच्यामुळे त्या कपलच्या मेंटल हेल्थवर कुठेतरी त्याचा इफेक्ट होतो. आणि मग अशा पेशंट्सना तुम्ही कसं हँडल करता? अतिशय भावनात्मक असा हा विषय आहे खरं तर हर्षाली. यू आस्क्ड अ व्हेरी राईट क्वेश्चन. कपल जेव्हा आमच्याकडे कन्सल्टेशनला येतात, आमच्याकडे रूममध्ये येतात, पण त्यापूर्वी बॅकग्राऊंडमध्ये बऱ्याच गोष्टींमधून ते ऑलरेडी गेलेल्या असतात. सर्वात प्रथम जेव्हा फॅमिलीकडनं असा प्रश्न विचारला जातो की चला आता प्रेग्नन्सीचं तुमचं काय प्लॅन आहे, लग्नाला 2 वर्ष झाली, आता गुड न्यूज यायलाच हवी. तेव्हा एकतर फॅमिलीकडनं प्रेशर आहे म्हणून, किंवा कधी कधी स्वतःकडून प्रेशर आहे की आता मला प्रेग्नन्सी पाहिजे बिकॉज ऑफ सम अदर प्रॉब्लेम्स. तर त्या प्रेशरमध्ये जेव्हा पेशंट असते तेव्हा सगळ्यात पहिले ते एक ॲप डाउनलोड करतात. ओव्ह्युलेशनचं एक ॲप असतं बरं का. मग ते ॲप डाउनलोड करतात, त्याच्यामध्ये काही दिवस असतात, काही तारखा असतात की 5 दिवस, 7 दिवस, 8 दिवस तुम्हाला संबंध ठेवायचे आहेत. ते दिवस मग ती मुलगी सगळे घरात वातावरण निर्मिती करते, मिस्टरांना कन्व्हिन्स करते, हजबंडना त्या दिवसासाठी प्रिपेअर करते, घरात सगळ्यात अशा प्रिपरेशन्स करते, त्या पद्धतीने शारीरिक संबंध घडवून आणतात. आणि त्याच्यानंतर पण ती यूट्यूब किंवा दुसऱ्या रील्समार्फत हे पण जाणवत असते की मी काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, की मी पटकन प्रेग्नंट होऊन जायला पाहिजे वगैरे. आणि हे सगळं पूर्ण महिन्याभराची कसरत झाल्यावर शेवटी जेव्हा तो दिवस यायला लागतो की आज माझी प्रेग्नन्सी टेस्ट असेल किंवा माझा पाळीचा दिवस असेल, त्या दिवशीची धगधग आणि त्याच्यानंतर जर पाळी येऊन गेली तर पेशंट बाथरूममध्येच फार निराश होते. त्या नैराश्यासकट ती पॅड घेते आणि रडते देखील. हे एकदा होतं, दोनदा होतं आणि वारंवार जेव्हा व्हायला लागतं कपलही फ्रस्ट्रेट होतात
की कितीदा संबंध ठेवायचे आणि त्या संबंधामधली जी काही केमिस्ट्री आहे, जो आनंद आहे, तो बाजूला होतो आणि ती फार फिजिकल प्रोसेस होते आणि स्ट्रेसफुल प्रोसेस होते. त्यानंतर पेशंट आमच्याकडे क्लिनिकमध्ये येतात. सो बॅकग्राऊंडमध्ये ऑलरेडी अ लॉट ऑफ इमोशनल, सायकॉलॉजिकल बर्डन शी इज कॅरिंग अलाँग. तर जेव्हा पेशंट आमच्या समोर असते, तेव्हा मी केवळ तिच्याकडे ॲज अ पेशंट किंवा ॲज अ मेडिकल ट्रीटमेंट म्हणून पाहत नाही. कारण की ह्या सगळ्या जर्नीतनं खरं मी स्वतः गेलेली आहे. सो माझी स्टोरी अशी आहे खरं तर, जेव्हा माझं लग्न झालं आय वॉज 26 इयर्स आणि मी फायनल इयर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी लग्न केलं. तर 6 महिने शिल्लक होते. लग्नानंतर 6 महिन्यानंतर मी घरी आले. सो इट वॉज जुलै मंथ व्हेन आय वॉज 27 अँड ऑगस्ट महिना गेला आणि लगेच सप्टेंबरमध्येच मला सांगायला लागले की 2 महिन्यात आता वर्ष होणार आहे लग्नाला आणि तुमची गुड न्यूजचं काय. आय वॉज लाईक ॲज अ मेडिकल ॲज अ डॉक्टर मुलीला पण हा हां, म्हणजे मी तेच सोसायटीकडनं म्हणणार होते तुमच्या बाबतीत पण असं? एक्झॅक्टली. सो त्यावेळी बिकॉज मी ह्याच्यात मला समजत होतं की येस, एक आपलं बायोलॉजिकल क्लॉक टिकिंग असतं. पटकन रिप्रोडक्टिव्ह करिअर संपलं तर प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम सुटतात आणि आपण आपल्या करिअरकडे फोकस करू शकू. म्हणून आय वॉज व्हेरी ओपन आणि मला आय वॉज ओके की चला झाली प्रेग्नन्सी तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, वी विल डेफिनेटली गो हेड. पण मग 2-3 महिन्यानंतर जेव्हा मिस्टरांना समजलं की आय एम सिरियस फॉर प्रेग्नन्सी, ही वॉज नॉट रेडी. इट्स लाईक आत्ताच लग्न झालं आहे, कसं काय लगेच प्रेग्नन्सी होऊ द्यायची. मग माझा स्ट्रगल सुरू झाला मिस्टरांना कन्व्हिन्स करण्यासाठी की हाऊ इट इज इसेन्शियल अँड हाऊ इट इज इम्पॉर्टंट फॉर मी की मला प्रेग्नन्सी हवी आहे. सो पहिला प्रेशर माझा स्वतःकडूनच आला की बाबा रे, प्रेग्नन्सी पटकन होऊ दे, नाहीतर लोकांना प्रेग्नन्सी ट्रीटमेंट करावी लागते तशी आपल्याला करावी लागू शकेल. बिकॉज आय वॉज अ डॉक्टर अँड सॉ स्ट्रगल ऑफ द गर्ल्स. मग तो स्ट्रगल वाचवायचा म्हणून पहिला स्ट्रेस स्वतःकडूनच सुरू झाला. अच्छा. मग 2-3 महिने गेले, 4 महिने गेले. मग सासरच्यांकडनं, माहेरच्यांकडनं मम्मीच विचारते की काही तुम्ही प्रयत्न करताय की नाही वगैरे वगैरे. मग जेव्हा खूप प्रयत्नांनी हस्बंड कन्व्हिन्स झाले, मग ट्रीटमेंट ॲक्च्युली स्टार्ट केली आणि त्याच्या 2-4 महिन्यानंतर पण जर प्रेग्नन्सी नाही राहिली नॅचरली, तेव्हा एन्झायटी बिल्ड व्हायला लागली. देन द गेम स्टार्टेड की ती एन्झायटी वाढत गेली. मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांकडे मी काही ब्लड टेस्ट केल्या, त्याच्यात काही थोडेसे पॅरामीटर गडबड आले. मग मिस्टरांना काही औषधं घ्यायला लावले, हसबंड गोळ्या औषधं घ्यायला तयार नाही. मग करायचं काय? म्हटलं जाऊ द्या, आता आपण IUI करूया. IUI म्हणजे एक पायरी पुढची नॅचरलचीच. 2 IUI केले, फेल झाले. तिसरा IUI केला, तेव्हा IUIच्या वेळी ओव्ह्युलेशनच झालं नाही. मग ते एग रप्चर होण्याचे इंजेक्शनं 2दा-3दा घेतले. ज्या मुली प्रेग्नन्सी ट्रीटमेंट करताना त्यांना हे समजेल मी काय म्हणते. एग रप्चर व्हायचं इंजेक्शन असतं बरं का. सो ते इंजेक्शनं घेतले, रप्चर होईना, स्ट्रेस बिल्ड होतोय आणि मी फ्रस्ट्रेट की व्हॉट इज हॅपनिंग विथ मी, जेव्हा माझी सायकल्स एकदम छान आहे, मी फिटनेसमध्ये एकदम चांगली आहे, माझे हॉर्मोन टेस्ट नॉर्मल आहेत. एक पेनफुल टेस्ट असते, त्याला HSG म्हणतात, हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी. हे देखील भरपूर मुलींनी केली असेल. ती केली. त्या पेनफुल प्रोसेसमधून गेल्या, त्याच्यात एक ट्यूब ब्लॉक आहे कदाचित असा डाऊट आला आणि मग असं करत करत शेवटी ठरवलं की आता आपण ऑपरेशन करायचं आणि चेक करायचं. तेव्हा मी नॅचरली पण प्रेग्नंट झाले. त्या सायकलमध्ये जेव्हा मी कुठलीच ट्रीटमेंट घेतली नाही, जेव्हा मी रिलॅक्स होते आणि पुढच्या महिन्यात ऑपरेशन करायचं असं ठरलं, तेव्हा मी प्रेग्नंट झाले. सो एक लक्षात आलं माझ्या की जेव्हा स्त्री एकदम रिलॅक्स असते, शांत असते, तेव्हा ती प्रेग्नंट होते. त्यानंतर अनफॉर्च्युनेटली ती प्रेग्नन्सी मिसकॅरी झाली. आय वेंट थ्रू द पेन ऑफ मिसकॅरेज आणि तो बर्डन काय असतो ते पण मी बघितलं. त्यावेळी सोसायटीने मला एम्पॅथी देणं अजिबात अपेक्षित नव्हतं मला. परंतु सोसायटीकडनं हा आला, हां आता तुम्ही लगेच प्रेग्नन्सी प्लॅन करा बरं. अ गर्ल हू इज ॲक्च्युअली ट्राईंग हार्ड, की जिला प्रेग्नन्सी हवी आहे, तिलाच सगळेजण येऊन सांगताय की तुम्ही प्रेग्नन्सी करा. इट वॉज व्हेरी स्ट्रेसफुल. सो हे माझी जशी स्टोरी आहे तशी सगळ्याच मुलींची ऑलमोस्ट मला वाटते. माझा मुलगा झाला, त्याच्यानंतर मी ठरवलं की नाही, ज्या त्रासातनं मी गेली ते मी मुलींना होऊ देणार नाही. म्हणून मी त्याच्यासाठी पूर्ण पुढचं शिक्षण घेतलं. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली आणि मग हेच माझ्या आयुष्यातलं मी एम बनवलं की प्रेग्नन्सीसाठी सर्व मुलींना नॅचरल पद्धतीने प्रथम प्रयत्न करून त्यांना मदत करायची आणि डेफिनेटली ज्यांना गरज आहे त्या सगळ्या कपल्सना ज्या टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग देऊन प्रेग्नंट करण्यासाठी मदत करायची. अगदी अगदी. तर डॉक्टर रश्मी, हा पर्सनली मला पडलेला प्रश्न आहे, जेवढं मी माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये ऑब्झर्व केलं आहे. काही जण असतात ना, जे बेबी करण्याच्या प्लॅनिंगमध्ये असतात आणि सतत प्रयत्न करत असतात, पण त्यांना कन्सीव्ह होत नाही. पण काही जण काहीच प्रयत्न करत नसतात आणि प्रोटेक्शन असेल तरीसुद्धा एका चान्समध्ये त्यांना ते राहतं. सो मला असं वाटतं की जे डेली ट्राय करतात त्यांचं काहीतरी चुकत असेल का, किंवा ते नेमके कुठे चुकतात, किंवा त्यांचा दिवस चुकतो काय एक्झॅक्टली, याबद्दल थोडंसं एक्सप्लेन करा. ऑलराईट, याचं एक सायंटिफिक उत्तर देते मी तुम्हाला. त्याचे 2 पैलू आहेत. एक तर सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक कपल्सची एक फिकंडिटी असते.
फर्टिलिटी एक प्रश्न आहे. म्हणजे काय की एखाद्या कपलची प्रेग्नंट राहण्याची क्षमता हं. आणि फिकंडिटी म्हणजे त्या कपलची प्रेग्नंट राहण्याची त्या महिन्यातली क्षमता. तर प्रत्येक कपलची फिकंडिटी त्यांच्यातली केमिस्ट्री नॉर्मल लँग्वेजमध्ये आपण म्हणू तर ती चेंज होत असते, व्हॅरी होत असते. एक हे खूप महत्त्वाचं कारण आहे. दुसरं म्हणजे की जे नॅचरल संबंधाची जी काही प्रोसेस असते त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन होणं आणि त्यावेळी ते ओव्ह्युलेशन होऊन अंड फलित होणं यासाठी खूप सारे कॉम्प्लेक्स मेटाबॉलिक आणि हॉर्मोनल आतमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम छान तंतोतंत नीट असणं गरजेचं असतं. जेव्हा पेशंट स्ट्रेसफुल असते, मग तो फिजिकल स्ट्रेस असेल, मेंटल, इमोशनल कुठलाही स्ट्रेस असेल, तर तेव्हा आपल्या शरीरात स्ट्रेस हॉर्मोन रिलीज होतो. ब्रेन त्या स्ट्रेस हॉर्मोनला असं आयडेंटिफाय करतो की जेव्हा स्ट्रेस आहे तर शरीराची कंडिशन ही प्रेग्नन्सीसाठी पूरक नाही आहे आणि म्हणून प्रेग्नन्सीला ते लगेचच रिस्पॉन्स करू शकत नाही. पण किंबहुना जेव्हा अपोजिट असतं, मुलगी अतिशय हॅपी, सुखी, आनंदी असते, रिलॅक्स असते, तेव्हा आपलं ब्रेन आयडेंटिफाय करतं की वाव वातावरण छान आहे बरं का, आता प्रेग्नन्सीसाठी मदत करूया अँड देन शी गेट प्रेग्नंट इमिजिएटली. सो फिकंडिटी आणि फर्टिलिटी ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. त्याच्या जोडीला टायमिंग ऑफ द सेक्स इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सो प्रत्येकाला हे माहीत असतंच, तरी पण प्रेग्नन्सी कशी राहते? ओके. सो प्रेग्नन्सी राहण्यासाठी मी थोडं सायंटिफिकच सांगते की 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे ओव्ह्युलेशन. अंडाशयातनं प्रत्येक महिन्याला मिड सायकलला एक एग रिलीज व्हायला हवं. दुसरं ट्यूब नलिका ज्या असतात आपल्या गर्भनलिका त्या ओपन असायला पाहिजे, फंक्शनल असायला पाहिजे. कारण ट्यूब आणि स्पर्म तिथूनच ये-जा करतात. अंड्याला स्पाइन असतात, तर ट्यूबच त्याला कॅरी करत असते. तिसरा फॅक्टर असतो स्पर्म. स्पर्मची काउंट, मोटिलिटी, मॉर्फोलॉजी आणि त्याचा DNA ते तिन्ही चारही गोष्टी छान असणं गरजेचं आहे. कारण एक सिंगल स्पर्म कधीच अंडा फलित करू शकत नाही. मल्टिपल मिलियन्स ऑफ द स्पर्म लागत असतात एका अंड्याला फलित करण्यासाठी. म्हणूनच स्पर्म पॅरामीटर्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि फोर्थ महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे जेव्हा एकदा बेबी बनतं ते ट्यूबमध्ये 3 दिवस राहतं आणि चौथ्या दिवशी ट्रान्सपोर्ट होऊन गर्भाशयाच्या अस्तरमध्ये येऊन झोपतं. अस्तराची थिकनेस, जाडी, ब्लड फ्लो हे एक्सलंट असणं गरजेचं आहे. या चारही फॅक्टरपैकी एक पण फॅक्टर गडबड असेल तर पेशंटला नॅचरल कन्सेप्शनला प्रॉब्लेम येतात. पण हा सगळा जो खेळ आहे तो टायमाचा आहे. म्हणजे काय की अंड्याची लाईफ ही तशी 24 ते 48 तास असते, पण त्याची फर्टिलायझेशन कपॅसिटी ही केवळ 12 तास असते. सो 12 तासाची विंडो जर कपलनी कॅच केली, स्पर्म तिथे अवेलेबल झाला, तरच ती प्रेग्नन्सी फलित होणार. तुमच्या एंटायर 28-30 दिवसांमधले ते 12 तास हे कॅच करणं कधी-कधी खूप डिफिकल्ट होतं. मग त्यावेळी आपल्याला बरेच मेथड पेशंटना एक्सप्लेन करून सांगायला लागतात की कॅलेंडर मेथड आहे. जर तुमचे पिरियड्स रेग्युलर आहेत तर तुम्ही ती विंडो कॅच करू शकता. दुसरं आहे तुम्ही ओव्ह्युलेशन किटची मदत घेऊ शकता. ठीक आहे. आणि जर नाहीच होत असेल ज्यांचे पिरियड इरेग्युलर आहे, ओव्ह्युलेशनचा टायमिंगच माहिती नाही आहे, तिथे आमचा रोल खूप चांगला येतो की फॉलिक्युलर मॉनिटरिंग करून टाइम्ड इंटरकोर्स करण्यासाठी आम्ही पेशंटला गाईड करू शकतो. सो हे तर ठीक आहे, पण आजकाल असं होतं की बऱ्याच वेळेला महिलांना करिअरवर आधी फोकस करायचं असतं, आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं आणि मग बेबी प्लॅन करायचं असतं. सो ह्या पिरियडमध्ये त्यांचं 30 क्रॉस होतं. पण या गोष्टीसाठी 30 ते 35 म्हणजे खूप लेट झाला का? किंवा मग याला आपण नेमकं काय करू शकतो? किंवा कुठेतरी लेट लग्न करणं आणि करिअरला प्रेफरन्स देणं हे पण बाळासाठी हे झगडण्याचा कुठेतरी रिझन आहे का? सो फर्टिलिटी ट्रीटमेंटचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याची जर आपण बास्केट पाहिली ना, त्यातलं एज इज वन ऑफ द फॅक्टर. आता बघा, जेव्हा स्त्री जन्माला येते तेव्हा एक ठराविक साठा अंड्यांचा घेऊन जन्माला येते, हे सगळ्यांना माहिती असलेलं सत्य. आता जर एखादी स्त्रीचं वय 35 असेल तर तिच्या अंड्याची लाईफ किती होईल तुम्ही सांगा. इट्स 35. ठीक अगदी आहे. तर हां, तेवढीच जितकी मुलीची वय तितकंच तिचं अंड्याची वय आहे. सो अंड्याचं तिचं जर वय 35 असेल तर अंड्याचं वय 35 असतं. एका पुरुषाच्या जर वय 42 असेल तर त्याच्या स्पर्मचं वय किती असतं? नो, इट्स नॉट 42. इट इज जस्ट 3 मंथ्स. सो इट इज जस्ट 72 डेज. देवाने नैसर्गिक हा डिफरन्सिएशन केलेला आहे. स्त्रीचे अंडे तिच्याच वयाचे असतात, त्यामुळे तिचं वय वाढलं, अंड्याची वय वाढते. आणि आपण जसे वयस्कर होतो, म्हातारे होतो, आपली कार्यक्षमता एकदम यंग सारखी राहत नाही. सेम हॅपन्स विथ द एग्स अँड दॅट्स वाय एज्ड एग्सपासून तयार होणारे बेबीची नॉर्मल होण्याची शक्यता, मिसकॅरेज होण्याची शक्यता ही डेफिनेटली वाढते. किती वाढते? समजा 5 मुली प्रेग्नंट झाल्या 25-30 मध्ये तर एखादीचं अबॉर्शन होतं. हे नैसर्गिक नंबर आहे जगाचा. पण जर बायका 35 नंतर प्रेग्नंट होत असतील तर हा नंबर 5 पैकी 3 असतो अबॉर्शनचा. सो देर इज अ ह्यूज गॅप. म्हणूनच हा मिसकॅरेज रेट हा वाढतो फक्त आईच्या वयामुळे.
पण पुरुषाचं वय वाढलं त्याच्याने खूप फारसा परिणाम तसा होत नाही, कारण की स्पर्मचं सरासरी एजच 3 महिने असते आणि 3 महिन्यांनी नवीन स्पर्म तयार होतो. पण येस, ऑफकोर्स पुरुषाचं पण वय जेव्हा वाढत असेल तेव्हा लाईफस्टाईल फॅक्टर्स, केमिकल्स, पोल्युशन, बाकीच्या कारणांमुळे देखील स्पर्मची जी कार्यक्षमता आहे ती कमी होते. म्हणून फिटनेस हा अपरिहार्य, फिटनेस हा पाहिजेच आहे, मुलीला पण आणि मुलाला पण. प्रेग्नन्सीसाठी खरी लाईफस्टाईल, राईट लाईफस्टाईल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला क्लीन डाएट, रात्री 11 ते 5 ची झोप, पुरेसं व्यायाम आणि शरीराची हालचाल हे दोघं स्त्री आणि पुरुषांना अतिशय गरजेची आहे. जर फिटनेस मेंटेन केला तर प्रेग्नन्सी नॅचरल कन्सीव्ह होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. ओके. आणि नॅचरल कन्सीव्ह होण्यासाठी मला असं वाटतं तुम्ही तुमच्या स्टोरीमध्ये पण तो मुद्दा मांडला, की स्ट्रेस फ्री लाईफ जगणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. कुठल्या तरी गोष्टीचं प्रेशर घेतलं तर कुठेतरी त्याचा पण इफेक्ट होऊ शकतो, राईट? आणि बरेच वेळा काय होतं, की तुमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात, ज्यांना बेबी कन्सीव्ह होण्यासाठी प्रॉब्लेम होतो, तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं, की आम्ही खूप प्रयत्न करतोय पण बेबी होत नाही. मग ते इमॅजिन करूनच आलेले असतात, की मला त्या ट्रीटमेंट्सच घ्यावे लागणार आहेत. पण तुम्हाला ते कळतं, की प्रत्येकाला त्या ट्रीटमेंटची गरज आहे, की काही किरकोळ काही प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही कशावरून ते ठरवता, की यांचा प्रॉब्लेम इतका मोठा नाहीये, यांना नॉर्मल गोळ्या औषधं देऊन होऊ शकतं किंवा हे नॅचरली कन्सीव्ह पण करू शकतात. हे तुम्ही कोणत्या बेसवर ठरवता? सो व्हेरी गुड क्वेश्चन. आय ऑलवेज टेल की जे पण कपल प्रेग्नन्सी प्लॅनिंग किंवा आता प्रेग्नन्सीचा केवळ विचार करताय, ज्यांनी अजून स्टार्टही नाही केलेलं, त्यांनी प्रथम डॉक्टरांकडे प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगसाठी यावं आणि एका फर्टिलिटी एक्सपर्टकडे यावं. कारण आपण काय करतो त्याच्यामध्ये, पहिला प्रथम कपल्स फिट आहे की नाही, त्यांच्यात काही गडबड तर नाही ना, कारण चेहरा बघून काहीच कळत नाही की शरीरात काय चाललंय. बरोबर. आता माझ्याकडे दोन्ही स्पेक्ट्रमचे पेशंट असतात, म्हणजे अगदी माझ्याकडे 35-37 40 वयात पण आलेल्या बाया ज्यांच्याकडे अंडे भरपूर आहेत आणि त्यांना आम्ही नॅचरल प्रेग्नन्सी दिलेली आहे. आणि ऑन द अदर हँड 27-26 वयाची तरुण मुलगी जिचे दोन्ही ट्यूब ब्लॉक्स आहेत किंवा जिचे प्री मॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअरकडे ती चालली आहे, तिला अर्जंट IVF ट्रीटमेंट करून आई बनवणं हे गरजेचं आहे. सो असे दोन्ही स्पेक्ट्रमचे पण पेशंट असतात. केवळ वय बघून तिला आपण वी कॅन्ट म्हणजे एकाच समीकरणात सगळ्यांना बसवू नाही शकत. सो प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही काही ठराविक ब्लड टेस्ट करतो, मुलीचे पण आणि मुलाचे पण. विटॅमिन्स टेस्टिंग, सर्टन हॉर्मोन्स, आपण ते चेकअप केल्यावर, सिमेन पॅरामीटर्स पाहिल्यावरती, ट्यूब टेस्टिंग केल्यावरती साधारणपणे ठरवतो की आयडेंटिफायबल काही मोठी कुठलीही कारणं यांच्यात नाही आहेत. तर त्यांना नॅचरल प्रेग्नन्सीसाठी कॅलेंडर मेथड किंवा ओव्युलेशन किट मेथडनी स्वतः घरी प्रयत्न करण्याचा सल्ला आपण 6 महिने ते वर्षभर करायला सांगतो, विथ अ करेक्ट गायडन्स ऑफ द ओव्युलेशन विंडो, जे मी म्हणाली मागाशी. पण जर कपल वयस्कर असेल, आईचं वय म्हणजे 35च्या वर झालेलं आहे आणि लग्न नुकतंच झालं आहे, तरी देखील आपण त्यांना प्रेग्नन्सी नॅचरली कन्सीव्ह करण्यासाठीच हेल्प करतो. पण जर कपल खूप वर्षापासून स्ट्रगल करत आहे, ऑलरेडी नॅचरल मेथड करून चुकलेले आहेत, बाहेर ऑलरेडी ट्रीटमेंट घेतलेले आहेत, तेव्हा मात्र आपल्याला एक पायरीवरती पुढे चढण्याची गरज असते. सो आपल्याला तिचे फाईल बघून, ज्यांनी ऑलरेडी काही ट्रीटमेंट घेतल्या आहेत का, त्याच्यामध्ये नेमका कुठे अडथळा सापडलेला आहे, ते त्यांचे ब्लड रिपोर्ट्स किंवा त्यांचे सोनोग्राफी पॅरामीटर्स बघून आम्ही ठरवतो. आणि त्याच्यानुसार पेशंटला एक पायरी पुढची, दुसरी पायरी पुढची, असे स्टेप बाय स्टेप पुढचे ऑगमेंटेशन इन द ट्रीटमेंट देतो. आणि मग ज्या पेशंटला जास्त आधुनिक टेक्नॉलॉजीची गरज आहे तिला IVF पण सुचवतो. ओके. म्हणजे पेशंट्सना बघितल्यानंतर त्यांच्या रिपोर्ट्सनंतर तुम्हाला हे कळतं, की हे नॅचरली कन्सीव्ह करू शकत नाहीत, त्यांना दुसऱ्या ट्रीटमेंटची गरज आहे. पण ते पण तुम्ही कसं ओळखता, की कोणाला IUI करायचं आहे, कोणाला IVF करायचं आहे, मेडिसिन करायचं आहे, त्यामध्ये पण बऱ्याच ट्रीटमेंट्स आहेत. त्या तुम्ही कोणत्या बेसिसवर तुम्ही ठरवता? सो सर्वात प्रथम असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये पहिली पायरी येते IUI, इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन. पण त्यापूर्वी ही एक इंट्रा वजायनल इन्सेमिनेशन म्हणून पण असते. आता माझ्याकडे, मी अर्बन पॉप्युलेशनमध्ये आहे, पुण्यासारख्या ठिकाणी बरेच असे देखील कपल आहेत की ज्यांना संबंध करायलाच जमत नाही आहे, किंवा संबंधाच्या वेळी मॅडम खूप प्रेशर येतं आणि इरेक्शनच होत नाही, आणि तो महत्त्वाचा ओव्युलेशनच्या दिवशीच संबंध ठेवता येत नाही आहे आणि बाकीच्या दिवशी काहीच प्रॉब्लेम नसतो. हा एक खूप मेजर कन्सर्न आहे मुलांमध्ये, जो आम्हाला दिसतो की इरेक्टाईल डिस्फंक्शन संबंधाच्या दिवशी. त्यांना आपण इंट्राव्हजायनल इन्सेमिनेशन पण गाईड करतो. ही काही खूप हायफाय टेक्नॉलॉजी नाही आहे. त्याच्यानंतर पेशंटला समजा ओव्युलेशन वगैरे सगळं छान आहे, मुलीमध्ये काही प्रॉब्लेम नाही, परंतु मुलाच्या शुक्राणूमध्ये थोडेसे स्पर्म काउंट कमी आहे, मोटिलिटी थोडासा डाऊटफुल आहे, चांगला नाही आहे, किंवा ओव्हरऑलच स्पर्म पॅरामीटर्स खूप एक्सलंट नाही आहेत, त्यांना आपण IUI ही मेथड सांगतो, म्हणजे इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन. इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्पर्मसाठी असलेली ओला किंवा उबर, म्हणजे स्पर्म आपण वजायनामध्ये न पुरवता गर्भाशयात पुरवतो. म्हणून ॲक्च्युअल स्पर्मला खूप जास्त अंतर ट्रॅव्हल करावं लागत नाही आणि स्पर्म थोडासा थकलेला पण नसतो, स्ट्रॉंग झालेला असतो, आणि म्हणून तो IUI करून फलित करण्याचं काम चांगलं करतो. सो नॅचरल कन्सेप्शनमध्ये जर 100 कपलनी संबंध ठेवलेत,
ओव्युलेशन डेच्या, तर किती टक्के सक्सेस रेट असतो? 5 ते 8%. तेच कपल जर IUI मेथडने प्रयत्न कराल, तर त्यांचा सक्सेस रेट 15 ते 20% होतो. ही नॅचरलच मेथड आहे, फक्त त्याच्यामध्ये असिस्टन्स आहे, थोडीशी हेल्प आहे डॉक्टरांची, एवढंच. ओके. परंतु ज्या कपलमध्ये सिव्हिअर मेडिकल कंडिशन्स आहेत, की ज्यांच्यामध्ये स्पर्म कामच नाही करत, ते खूपच एकदम अजूस्पर्मिया आहे, ऑब्स्ट्रक्टिव्ह काजेस आहेत, खूपच मिनिमम स्पर्म आहेत अवेलेबल, अंडे खूप कमी आहेत, आपल्याकडे टाईम कमी शिल्लक आहे, सिव्हिअर एंडोमेट्रिओसिस नावाचा एक आजार आहे, खूप आतमध्ये इन्फ्लमेशन आहे जबरदस्त, त्या केसेसमध्ये आपल्याला IVF हे खरंच वरदान आहे. सो डॉक्टर रश्मी, बरेच वेळा जसं की मी आत्ताच म्हणाले की करिअरमुळे किंवा बाय चॉईस काही जणांना लेट बाळ हवं असतं आणि यात काही चुकीचं नाही आहे. पण मग अशा केसेसमुळे काय होतं की ज्या वेळेला ते ट्राय करतात तेव्हा मग ते प्रॉब्लेम्स होतात. सो असं काही सेफ ऑप्शन आहे का, म्हणजे जेव्हा त्यांना बाळ करायचं आहे तेव्हा ते इझिली कन्सीव्ह करू शकतील? आपण या प्रश्नाकडे आपण 2 पद्धतीने पाहू शकतो, की कपलना प्रेग्नन्सी हवी आहे, परंतु आत्ता लगेच नको, काही वर्षांनी हवी आहे. मग तेव्हा आम्ही पेशंटला डायरेक्ट विचारतो, की तुम्हाला किती वर्षांनी प्रेग्नन्सीचा विचार आहे आणि त्यावेळी त्यांचे हेल्थ पॅरामीटर्स कंडिशन्स कसे आहेत. जर ते म्हणतील, की मॅडम आता माझं वय 30 आहे आणि मला 32 वयात प्रेग्नन्सी हवी आहे, तर आपण त्यांना नॅचरली प्रेग्नन्सी राहण्यासाठी पूर्णपणे मदत करतो. त्यांची फर्टिलिटी नीट एन्हान्स व्हावी त्याच्यासाठी काही मेडिकेशन, सप्लिमेंट देतो आणि व्यायाम करायला सांगतो. जेणेकरून त्यांची हेल्थ आणि फिटनेस 32शीत पण चांगलीच राहील. परंतु ते कपल म्हणते, की आज मी 30शीत आहे आणि मला 35शीपर्यंत म्हणजे पुढचे 5 वर्ष प्रेग्नन्सी नको आहे. त्यामुळे आम्ही त्या पेशंटना आम्ही स्ट्रेट एग फ्रीजिंगचा सल्ला देतो. जर त्यांचं लग्न झालेलं नसेल, पेशंट अनमॅरिड असेल, सिंगल असेल किंवा मॅरिड असून पण तिला शुअर नसेल, की मी ह्याच पार्टनरसोबत बेबी करणार आहे किंवा नाही, फ्युचरमध्ये ह्याच्यासोबत राहणार आहे की नाही, अशी पण शक्यता असेल, त्या मुलींना हा ऑप्शन एकदम खुला आहे, की त्यांनी सरळ आपले एग फ्रीज करून घ्यावे. आता एग फ्रीज करले म्हणजे असे अंडाशय काढून फ्रीजमध्ये ठेवलं असं नसतं. परंतु जर कपल हे डिसाइडेड आहे, की मला ह्यांच्यासोबतच बेबी हवं आहे, तर त्यांना डेफिनेटली मी एम्ब्रिओ फ्रीजिंगचा सल्ला देणार, की एम्ब्रिओ फ्रीज करा आणि मग तुम्ही निश्चिंत व्हा, निवांतपणे मग तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता. ओके. आता हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा. जेव्हा बेबी कन्सीव्ह व्हायला लेट होतो किंवा काही कारणांमुळे अनेक प्रयत्न करून सुद्धा होत नाही बेबी, तेव्हा ते बरेच वेळा डॉक्टरकडे येणं टाळतात. कारण का त्यांना असं वाटतं की डॉक्टरकडे गेल्यानंतर आता ते आम्हाला महागड्या ट्रीटमेंट सांगतील, त्या काय आम्ही अफोर्ड करू शकत नाही. सो कशाला डॉक्टरकडे जायचं, आपण असंच वेट करूया. आणि मग असेच त्यांचा टाईम निघून जातो. त्यावेळेला बरेच वेळा असं असतं की किरकोळ प्रॉब्लेम असतो, पण ते घाबरून डॉक्टरकडे जात नाहीत किंवा त्यांना थोडंसं ऑकवर्ड वाटतं की कशाला, आपण असंच ट्राय करूया आणि त्यामध्ये बराच काळ निघून जातो. सो अशा वेळी पेशंट्सनी काय केलं पाहिजे? त्या वेळेला डॉक्टरना येऊन दाखवणं, प्रत्येक वेळेला IVF ट्रीटमेंटच घ्यावी लागते की बऱ्याच वेळेला असं असतं की इतकं काही तिथपर्यंत जाण्याची गरज नसते? व्हेरी एक्सलंट क्वेश्चन हर्षाली. सी कसं आहे, हा खूपच घालमेलीचा प्रश्न बऱ्याच कपल्सना असतो, की आता इतक्यात काही गडबड नाही आहे किंवा चल होतंय स्वतःहून झालं तर ठीक आहे, नाही तर कशाला जाऊ दे, सोडून देऊ. सो पळून जाणे त्याच्याने कधीही प्रॉब्लेम सुटत नसतात. जर आपण ABCD बघितली पूर्ण फर्टिलिटीची, तर त्याच्यातला XYZ हा शेवटचा पर्याय आहे IVF खरं तर, मोस्ट ऑफ द कपल्सना. बाकीच्या कपल्सना आधीच्या ABCD पैकीच तुमची काहीतरी ट्रीटमेंट सहज होऊन जाणार असते खरं तर. कितीतरी मुलींना PCOD सारखे बेसिक प्रॉब्लेम्स असतात, पिरियड इरेग्युलरिटी आहे, बेसिक थायरॉइड इश्यू आहे, हॉर्मोनल ट्रबल आहे, माइल्ड डायबिटीज आहे, रिकरंट प्रेग्नन्सी लॉस होत आहे, म्हणजे पेशंट प्रेग्नंट होतीये पण टिकत नाही आहे. सो अशा पेशंटना एक छोट्याशा धक्क्याची किंवा एका छोट्याशा करेक्ट सपोर्टची गरज असते, विच इज जस्ट अ मेडिसिन. आणि त्याच्यासाठी करेक्ट फर्टिलिटी एक्सपर्टचा वेळेवर सल्ला घेणं खूप गरजेचं असतं. मी थांबू शकते का? का मी लगेचच ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे? ह्याचं उत्तर चेकअप केल्याशिवाय समजत नाही. त्यामुळे पेशंटनी यावं, एकदा फर्टिलिटीचे चेकअप करून घ्यावे, सोनोग्राफी करून चेक करावं, की आतमध्ये लपून बसलेला कुठे एंडोमेट्रिओसिससारखा आजार तर नाही आहे ना, की जो वयाने वाढणार आहे, की मी थोडंसं आधी प्रयत्न केले असते, एग फ्रीजिंग आधी केली असती तर फरक पडला असता. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे योग्य वेळेत आलात तर. योग्य वेळेत आलात आणि योग्य सल्ला योग्य वेळी घेतला तर तुमच्याकडे टायमाची पण मुबलकता मिळते आणि ट्रीटमेंटचा रिझल्टही लवकर मिळतो. ओके. आणि बरेच वेळा म्हणजे मी जितकं ऑब्झर्व केलं आहे, की कितीही ट्रीटमेंट्स घ्या, शेवटी त्यांना IVF घ्यावं लागतं. कारण का बरेच वेळा ते असंच करतात, की ते जायला उशीर करतात आणि मग नंतर IVF हाच ऑप्शन उरतो. सो मला असं विचारायचं आहे, की कोणत्या केसेसमध्ये पेशंट्सना IVFच बेस्ट असतं बाकीच्या 100 ट्रीटमेंट्स करण्यापेक्षा? ओके. सो तुमचा जो सेकंड प्रश्न आहे त्याचं उत्तर देण्याआधी पहिला सांगते, की खरंच IVF सगळ्यांना लागतं का? खरं तर IVF इंडस्ट्रीमध्ये हा एक खरं म्हणावं ते कटू सत्य आहे, की बऱ्याचदा जी भीती असते, पेशंटच्या मनातली फिअर असते,
आणि इन्सिक्युरिटी असते प्रेग्नन्सीला घेऊन, त्याचं भांडवल केलं जातं. पेशंटला त्याच्या भीतीचा फायदा घेऊन ट्रीटमेंट डायरेक्ट IVF ऑप्शन सुचवली जाते. कारण हे खरं आहे की IVFचा रिझल्ट हा पटकन येतो ना, 1-2 महिन्यातच कळतं. परंतु नॅचरल प्रेग्नन्सीज, IUI त्याच्यामध्ये पेशन्स जबरदस्त लागतो. कपलकडे जर पेशन्स कमी असेल, तर त्याच्या भीतीचं भांडवल होऊन IVFची ट्रीटमेंट डायरेक्ट सुचवली जाते. पण दॅट्स व्हेरी रॉंग. सेकंडली, देअर इज डेफिनेट इंडिकेशन्स की मेडिकल कंडिशन्स अशा काही आहेत की ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या नॅचरल पद्धती, IUI वगैरे तुम्ही अजिबात सजेस्ट न करता स्ट्रेट IVF केलं पाहिजे. एक सगळ्यात महत्त्वाचं, जिथे एग रिझर्व्ह खूप कमी झालेलं आहे, आईचं वय हे मोठं होतं आहे, अंडे खूप लिमिटेड आहेत, किंवा प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर होते की काही महिन्यातच तिचे एग रिझर्व्ह संपेल. दुसरं एक कंडिशन की ज्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह वजूस्पर्मिया आहे, म्हणजे स्पर्मच नाही आहेत सिमेनमध्ये, टेस्टिसमधून स्पर्म घ्यायला लागत आहेत, अतिशय सिव्हिअर ओट्स कॅटेगरीचे बॅड स्पर्म आहेत. अशा ह्या काही मेडिकल कंडिशन्स आहेत की ज्यांच्यामध्ये IVF हे खरं तर फर्स्ट ऑप्शन असेल इन्स्टेड ऑफ अ नॅचरल कन्सेप्शन. ओके. आता डॉक्टर रश्मी, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कन्फ्युजन आहे ते मला विचारायचं आहे. म्हणजे IVFचा विषय सुरूच आहे तर. सो IVFमध्ये नेमकी म्हणजे फिमेलचे एग असतील, स्पर्म असेल, जे काही असेल ते सगळं नक्की आपलंच असतं का? हा खूप कॉमनली पडलेला प्रश्न आहे. परवाच एका पेशंटने विचारलं, मॅडम बच्चा तो अपना ही होता है ना. सो कसं असतं, IVF ही टेक्नॉलॉजी कशी आहे की तुमचे स्वतःचे अंडे आणि स्पर्म स्वतः आतमध्ये काय करताय हे समजत नाहीये, ते आपल्या हातात नाहीये, ह्युमन कंट्रोलमध्ये नाहीये, म्हणून आपण IVF करतोय. ज्यामध्ये आईचे स्पर्म अंडे, ज्यामध्ये आईचेच एग्स बाहेर काढले जातात, मिस्टरांचे स्पर्म घेतले जातात आणि त्याच्यापासून बेबी बनवलं जातं. हे बाळ तुमचंच असतं आणि मग तुमच्याच गर्भाशयात आपण ते ट्रान्सप्लांट करतो. याच्यासाठी अतिशय टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे की स्पर्म मिक्सिंग, एग मिक्सिंग होऊ नये किंवा लॅबमध्ये काही गडबड होऊ नये. मूव्ही पण आली होती त्यावर देयर इज अ इलेक्ट्रॉनिक विटनेस सिस्टम अवेलेबल विथ अस, की ज्याच्यामध्ये प्रत्येक एम्ब्रिओला, प्रत्येक बेबीला, प्रत्येक ह्याला कोडिंग केलेली असते आणि तुम्ही तो ह्याचा कोड त्याला वापरू पण शकत नाही. त्यामुळे जे IVFचे बेबी असतात ते तुमचेच असतात. पण ह्या टेक्नॉलॉजीचा त्याच्याहून वरती फायदा असा आहे की समजा एखाद्या स्त्रीचे स्त्रीबीज संपली आहेत, अंडे संपलेले आहेत, किंवा तिला कुठला तरी मोठा जेनेटिक आजार आहे, जो आजार बाळापर्यंत पोहोचला आहे आणि तो प्रत्येक वेळी बाळांपर्यंत पोहोचू शकतोय आणि त्यांना हेल्दी बाळ हवं आहे, त्या स्त्रीला एक डोनेशनचा तिला पर्याय अवेलेबल आहे. आणि जर एखाद्याचे स्पर्म अजिबातच नाही आहेत आणि स्पर्ममध्ये काहीतरी फॉल्ट आहे, त्याला जेनेटिक आजार आहेत, सारखे सारखे दोघांचे बेबीजचे प्रेग्नन्सी टिकत नाही आहे, त्या केसमध्ये स्पर्म डोनेशन घेऊ शकतात. काही काही वेळी जर दोघांना प्रॉब्लेम असेल तर एम्ब्रिओ डोनेशन, म्हणजे की आपण आयतं बेबी दुसऱ्याचं देखील घेऊ शकतो. इंडियामध्ये लॉ इन प्लेस आहे, कुठलीही गोष्ट, कुणाचेही अंडे, कुणाचेही स्पर्म असं काहीही करता येत नाही. त्या लॉला आधारित होऊन तुमची पूर्ण फिजिकल तपासणी घेऊन प्रॉपर लीगल पद्धतीने तुम्ही डोनेशन घेऊ शकता. हे सगळं गोपनीय असतं आणि मात्र पेशंटला सांगण्यात येतं की तुमचं कसं आपण करणार आहोत आणि मग ते चूज करतात की त्यांना जेनेटिकली दुसरं बाळ चालणार आहे का. अल्टिमेटली झालेलं बेबी तुमच्या गर्भाशयात सोडून तुम्हीच प्रेग्नंट होता, तुम्हीच डिलिव्हरी होता आणि तुम्हीच दूध देखील पाजतात. त्यामुळे बाळ हे अल्टिमेटली तुमचंच होऊन जातं. बट देन जेनेटिकली ते बाळ तुमचं असेल किंवा नसेल ह्याचं चॉईस करण्याचा अधिकार पण तुम्हाला असतो. ओके. आता आणखी एक प्रश्न म्हणजे बरेच वेळा ना, ज्यांना बेबी होत नाही किंवा लेट होणार असेल किंवा खूप प्रयत्न करून त्यांना या फेजमध्ये ते येतात, ते ना बरेच वेळा डॉक्टरांची ट्रीटमेंट लपून-छपून घेतात. म्हणजे त्यांना गिल्ट वाटतो की मी कसं दुसऱ्यांना सांगू किंवा काय, आणि मग ते लपून-छपून ट्रीटमेंट घेत असतात. तर याबाबतीत तुमचं काय मत आहे? यामध्ये असं म्हणजे लपवण्यासारखं काय आहे? याचे 2 पैलू आहेत बरं का. एक म्हणजे अशी काही फॅमिलीज आहेत की ज्यांच्यामध्ये सतत छोट्यातली छोटी गोष्ट कपल्सना विचारली जाते की हां, मग डॉक्टरांकडे गेले होते का? काय झालं? कोणामध्ये प्रॉब्लेम आहे? अच्छा. दे डिरेक्टली पॉइंट आउट टू द पर्सन की ह्याच्यात प्रॉब्लेम आहे का? हां, म्हणजे प्रॉब्लेम कुणात आहे दोघांपैकी? त्यांना फार म्हणजे त्यांना हे Target केलं पॉइंट जातं. टार्गेट करण्यात. कसं असतं, फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये कधी-कधी प्रॉब्लेम 30% बायकांमध्ये असतात, 30% पुरुषांमध्ये असतात, 30% दोघांमध्ये असतात आणि कधी-कधी 10% 15% हे अनएक्सप्लेन्ड पण असतात. सो नेमका प्रॉब्लेम कुणामध्ये आहे असं पॉइंट आउट होत आहेत आणि त्याच्यामुळे सारखं टार्गेट होत आहे. यामुळे कपल त्याला इग्नोर करणं किंवा टाळणं जास्त सोपं समजतात. दुसरं एक असा अँगल आहे, काही मुलींना असं वाटतं की मला जज केलं जाईल आणि म्हणून ती गोष्ट शेअर करण्यासाठी त्या घाबरतात. त्यांना कम्फर्टेबल फील करत नाही की फॅमिली किंवा फ्रेंड्स मला राईट रॉंग वेनी जज करतील आणि म्हणून ते, आणि ती पर्सनल स्पेस आहे आय थिंक आणि वी रिस्पेक्ट दॅट. त्याच्यात काहीही वावगं नाही आहे. इनफॅक्ट मी कपल्सना, मुलींना हे सजेस्ट करीन की जर तुम्हाला खरंच काही
शेअर करायचं आहे, विचारायचं आहे, जेन्युइन क्वेश्चन्स आहेत, तर तुम्ही एक्सपर्ट व्यक्तीकडे या आणि तुमचे प्रश्न एक्सपर्ट माणसाला विचारा. इन्स्टेड ऑफ जस्ट हायडिंग इट आणि आस्किंग टू द रॉंग पीपल. तुम्ही कमी नॉलेज असलेल्या व्यक्तीकडे तुमचं प्रॉब्लेम शेअर करून तुमचा प्रॉब्लेम वाढू शकतो, बरोबर. स्ट्रेस वाढू शकतो, है की नाही? एक्झॅक्टली. सो आणि आतमध्ये घुसमट न करता ती ओपनली विचारणं आणि प्रश्नाचे उत्तरं जाणून घेणं हे करेक्ट माणसाकडनं खूप गरजेचं आहे. ओके, सो म्हणजे बेबी प्लॅनिंगसाठी IVF हा एक चांगला ऑप्शन आहे, पण याचा सक्सेस रेट काय आहे? सो नॅचरल कन्सेप्शन जसं मी मगा म्हणाले, की एका कपलनी ज्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी संबंध ठेवले तर 100 कपलपैकी 5 ते 8% सक्सेस रेट असतो नॅचरल संबंधांमध्ये ओव्ह्युलेशनच्या अराउंड. IUI तो सक्सेस रेट 15 ते 20% असतो 3 IUI सायकलचा जर आपण कंबाईन केला तर, असं स्टडीजनी म्हटलं आहे. आणि IVFचं म्हणालात तर 40 ते 45 किंवा काही अंशी 55% सक्सेस रेट राहतो. मोठी सरासरी जो जगभराचा सक्सेस रेट आहे तो 55% असू शकतो, चांगली लॅब असेल तर. पण कधीही वेदर इट्स अ नॅचरल कन्सेप्शन और IUI और IVF या सगळ्या फॅक्टर्समध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची बेसिक हेल्थ आणि फिटनेस ती तुम्हाला जर तुम्ही चांगली मेंटेन केली तर IVFचा सक्सेस रेट हा आणखीन वाढून 70-75% देखील जातो. ओके. आणि मला आणखी एक विचारायचं होतं की ज्यांच्या पिरियड्स इरेग्युलर आहेत त्यांना 100% बेबी कन्सीव्ह करायला काही प्रॉब्लेम होऊ शकतो? सो पिरियड इरेग्युलर असेल तर विंडो कॅच व्हायला मुश्किल होते जसं मी म्हणाली. आणि शिवाय पिरियड इरेग्युलर आहे हा एक इनडायरेक्ट आपला मिरर आहे की आतमध्ये बॅकग्राऊंडमध्ये कुठेतरी काहीतरी, मेटाबॉलिक प्रॉब्लेम सुरू आहे, हॉर्मोनल डिस्टर्बन्स सुरू आहे. आणि तो डिस्टर्बन्स जर आपण करेक्ट न करता केवळ प्रेग्नन्सीच्या पाठी धावलो तर शक्यता ही होऊ शकते की प्रेग्नन्सी मिसकॅरेज होईल बिकॉज ऑफ द हॉर्मोनल ट्रबल. जर तुम्हाला थायरॉइड इश्यू आहे तर मिसकॅरेज, रिकरंट प्रेग्नन्सी लॉस आणि होणाऱ्या बेबीमध्ये कधी अबनॉर्मॅलिटी हे प्रॉब्लेम होऊ शकतात, इस्पेशली फॉर थायरॉइड अँड डायबिटीज. त्यामुळे पिरियड इरेग्युलरिटीचं कारण समजून घेणं आणि ट्रीटमेंट करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. राईट. सो आजकाल आपण बघतो की बरेच अशी मुलं असतात, ऑटिझम चाइल्ड असेल, स्पेशल चाइल्ड असेल किंवा काहीतरी त्यांच्यात थोडासा प्रॉब्लेम असतो. तर नेमकं हे कशामुळे होतं? प्रेग्नन्सीमध्ये आपण व्यवस्थित काळजी घेत नाही, त्याचं काहीतरी त्याच्याशी कनेक्शन आहे, डिलिव्हरीमध्ये काही प्रॉब्लेम होतो, जेनेटिक आहे की कशामुळे होतं नेमकं हे? ओके, हा जो प्रॉब्लेम आहे तो केवळ मेंदूशी रिलेटेड नसतो. बहुतांशी जर बाळाला जन्मजात काही प्रॉब्लेम असेल तर तो जेनेटिकली पण असतो. म्हणजे जेव्हा गुणसूत्र जेव्हा एक अंडा आणि एक स्पर्म जेव्हा डिवाइड होतात, मल्टिप्लाय होतात, तर तेव्हा एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 हे जे सेल डिव्हिजनची प्रोसेस असते त्याच्यामध्ये एखादं गुणसूत्र पडतं, सुटतं आणि त्याच्यामुळे एखाद्या जीनमध्ये अबनॉर्मॅलिटी येते. होणारं बेबी हे जिवंत तर राहतं, ग्रो पण होतं, परंतु त्या गुणसूत्राच्या नेमक्या कमीमुळे त्यांच्यामध्ये कुठेतरी मानसिक प्रॉब्लेम येतात. ज्या जनरल ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफीज, NIPT किंवा तुमचे जे काही ब्लड टेस्ट आहेत ओळखण्याच्या, त्या जनरल कॉमन टेस्टवाल्या आहेत. पण जर खूपच रेअरवाली कंडिशन आली त्या बाळामध्ये तर ती बाळाला ॲबनॉर्मॅलिटी करू शकते. हा आहे एक कारण. दुसरं कारण कधी थायरॉइडिझम आहे. खूपच मोठ्या प्रमाणात क्लिनिकल थायरॉइड हायपोथायरॉइड पेशंट आहे तर बच्चूमध्ये क्रेटिनिझम होऊ शकतात, मेंटल रिटार्डेशनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. अगेन डायबिटीज पण अनकंट्रोल्ड असेल आणि आई कन्सीव्ह होताना तिचं शुगर खूपच इम्बॅलन्स आहे तेव्हा थोड्याफार प्रमाणात प्रॉब्लेम होऊ शकतात. प्रेग्नन्सीमध्ये पेशंटला सिव्हिअर इंट्रायुट्राइन ग्रोथ रेस्ट्रिक्शन नावाची एक कंडिशन डेव्हलप होऊ शकते. तर ती प्रेग्नन्सीच्या काळजी म्हणजे 9 महिन्यांमध्ये देखील बाळाची काळजी व्यवस्थित पद्धतीने जर नाही घेतली गेली तेव्हा देखील होऊ शकतात. सो बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही काही एका दिवसाची प्रोसेस नाही आहे, इट्स अ डेव्हलपमेंटल प्रोसेस. आणि म्हणून आपल्याला मी जसं म्हणाली की पहिल्या दिवसापासून तुमचा शारीरिक मानसिक फिटनेस हा डायरेक्टली बाळाच्या मेंटल आणि फिजिकल फिटनेसला रिफ्लेक्ट होतो. आणि म्हणून मुलींसाठी मानसिक स्वास्थ्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. अगदीच, अगदीच. आणि जाता जाता ओव्हरऑल जी IVFची ट्रीटमेंट घेत आहेत त्यांना काही कारणांमुळे सतत जर फेल्युअर येत असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी बोलाल, त्यांना समजावाल की काही गोष्टी ठराविक वेळेला जरी होत नसतील, थोडेसे पेशन्स ठेवा, नंतर होतील. जे काही तुमचा सल्ला असेल तो आपल्या प्रेक्षकांना द्या. डेफिनेटली. सो माझा हा सगळ्यांना सजेशन आहे, सगळ्याच कपल्सना, की ज्यांना मल्टिपल अटेम्प्ट्स फेल झालेले आहेत नॅचरल IUI, IVF, तर एक लक्षात ठेवा की तुम्ही हे एकटे नाही आहात की ज्या ह्या पेनवाल्या प्रोसेसमधून जात आहात. ठीक आहे. आणि तुमच्या पेनला आम्ही खूप चांगलं समजतो. ह्या पूर्ण जर्नीमध्ये खूप पेशन्सची आवश्यकता असते. पण ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी डेफिनेटली एक्सपर्ट डॉक्टरांचा सल्ला घ्या. एक्सपर्ट डॉक्टर तुमचा हात धरून तुमच्या प्रॉब्लेममधून तुम्हाला बाहेर काढतील.
एक स्टेप दुसरी स्टेप कधी कधी पाऊल वाढवणं आणि एक्सपेडाईट करणं ट्रीटमेंटचं खूप गरजेचं असतं. अत्याधुनिक ज्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्यांचा उपयोग करून तुम्ही हे मातृत्व आणि पप्पा बनण्याचं स्वप्न डेफिनेटली पूर्ण करू शकतात. बी पॉझिटिव्ह अँड स्टे होपफुल. तर माझ्या प्रिय सखींनो, आय होप तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट आवडला असेल. जर तुम्ही बेबी प्लॅन करत असाल, तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला जेव्हा करायचं असेल तेव्हा तुम्ही करा आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होत असतील तर मेडिकल हेल्प घेण्यात काही वावगं नाही आहे. कृपया करून त्यावेळी लवकरात लवकर डॉक्टरांशी कन्सल्ट करा आणि त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करा. मगच तुम्हाला त्याचा एक चांगला रिझल्ट मिळू शकतो. पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.